कृषी विभागाच्या भरारी पथकाने काल सायंकाळी उशिरा रावेरमध्ये अचानक छापा टाकून गुजरातमधून आलेल्या विनापरवाना आणि निकृष्ट बनावटीच्या रासायनिक खतांच्या साठ्यावर कारवाई केली। यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। बोगस खतांच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत। कृषी विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी पद्मनाभ म्हस्के, विकास बोरसे, ललित इंगळे यांनी ही कारवाई केली। बोगस खतांच्या एकूण 28 बॅग्स यावेळी जप्त करून त्याचा पंचनामा करण्यात आला असून 2 कंपन्यांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुमारे 2 महिन्यांपासून हे अधिकारी या बोगस खत विक्रीवर लक्ष ठेवून होते। जप्त खतांच्या बॅगचा पंचनामा भरारी पथकाने केला आहे। यात कंपनीतून थेट शेतकऱ्यांना खत विक्री करण्याच्या नावाखाली एक स्थानिक खत विक्रेता व्यापारीच यात अडकल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे। मागील वर्षभरात अनेकदा असे खत आणून ते या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना विकल्याची आणि फसवल्याची ही परिसरात चर्चा आहे। पोलिसांनी या दृष्टिकोनातूनच सखोल तपास सुरू केला आहे। पाहूया याबाबतचा वृत्तांत आपलं रावेर मीडियावर। आज आपण गुजरातमधील राजकोट या शहरामधून आलेल्या वॉटर सोल्युबल खताच्या 10 गोण्या आहेत। या गोण्या शेतकऱ्याकरता आपण मागवल्या होत्या। त्या शेतकऱ्याला आपणच मार्गदर्शन केलं होतं आणि त्या मागवल्या होत्या। आपल्याला हे प्रत्यक्ष गुजरातवरून आलेलं खत वाहनासह पकडायचं होतं। याकरता शेतकऱ्याच्या मदतीने आज आपण हा सापळा रचला होता आणि त्यामध्ये ह्या 10 गोण्या इथं पोहोच झाल्यानंतर आपण पोलिसांच्या मदतीने या गोण्या या पोलीस स्टेशनला आणलेल्या आहेत। अजून पण नाही प्रत्यक्षात 2 महिन्यापूर्वीच म्हणजे डिसेंबर महिन्यामध्येच आपल्याकडे लेखी तक्रार आली होती एका शेतकऱ्याकडनं। त्यात त्याने सांगितलं होतं त्याने जवळपास 30 गोण्या खरेदी केल्या होत्या आणि त्या गोण्या खरेदी करत असताना ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून थेट शेतकऱ्याला हा माल पोहोचवण्यात आला होता 30 गोण्या। आणि त्या गोण्यांचे आपल्याकडे तक्रार आल्यानंतर आपण त्याचे नमुने घेतले। नमुने खतांचे आपण प्रयोगशाळेत पाठवले। 5 वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचे नमुने होते। 5ही नमुने हे अप्रमाणित आलेले आहेत, म्हणजे खत निकृष्ट दर्जाचं आहे हे तर सिद्ध झालेलं आहे। मात्र त्यापेक्षा देखील महत्त्वाचं म्हणजे निकृष्ट असल्याचं जे प्रमाण आहे ते देखील प्रचंड आहे। म्हणजे अत्यंत कमी दर्जाचं बोगस खत या कंपन्यांनी विकलेलं आहे। आणि विशेष म्हणजे जे 2 महिन्यापूर्वी आपल्याला खत आलं होतं, आपण पाहत असलेल्या ठिकाणी फेमोसो नावाने त्याचा उल्लेख आहे। तर हे जे फेमोसो कंपनी आहे, आपण अंकलेश्वर म्हणजेच भरूच जिल्ह्यातलं हे एक इंडस्ट्रियल हब आहे खतांचं। त्या ठिकाणी आपण भरूचचे जे तिथले कृषी उपसंचालक आहेत त्यांना पत्र पाठवलं होतं आणि या कंपनीच्या अनुषंगाने चौकशी केली होती। तर प्रत्यक्षात ही कंपनी अस्तित्वातच नाही आहे। मग त्याला परवाना असल्याचा, विक्री परवाना असल्याचा, उत्पादन परवाना किंवा विक्री परवाना असल्याचा प्रश्न नंतरचा, प्रत्यक्षात ही कंपनीच अस्तित्वात नाही आहे असं त्यांनी आपल्याला अहवाल दिला। आणि जे प्रयोगशाळेला आपण पाठवलं होतं ते देखील अप्रमाणित आलेलं आहे। मग हे तिथं स्पष्ट झालं होतं की हे अप्रमाणित आणि अवैध असणारं निकृष्ट दर्जाचं खताचं इथं प्रत्यक्षात थेट शेतकऱ्याला विक्री केलेली आहे कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना। फक्त आपल्याकडे त्यावेळेस स्ट्रॉंग एव्हिडन्स नव्हता, सबळ असा पुरावा नव्हता की हे खत प्रत्यक्ष गुजरातमधूनच पाठवण्यात आलेलं आहे। याकरता आपण गेले 2 महिने सातत्यानं शेतकरी जे आहेत आपले उदयभान पाटील यांच्या मदतीने त्या कंपन्यांच्या संपर्कात होतो आणि त्या कंपन्यांकडून हे खत प्रत्यक्ष मागवण्याचा आपण सापळा रचला होता आणि आज ते प्रत्यक्षात खत आपल्याकडे पोहोच झालेलं आहे। त्यांनी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केलेलं आहे। त्या ज्या कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी जे काही त्यांनी संवाद साधलेला आहे तो देखील व्हॉट्सअपच्या माध्यमातून साधलेला आहे। व्हॉट्सअपचे कॉल मेसेज आहेत त्याच्या माध्यमातून साधलेला आहे। त्यामध्ये स्पष्ट उल्लेख त्यांनी ते चर्चा करताना, संभाषण करताना झालेला आहे। त्यामध्ये हे खत पूर्णपणे राजकोटमधूनच आलेलं आहे असं पूर्ण सबळ पुराव्यासह आपण आज पुढील आता गुन्हा नोंदवण्याची कारवाई करणार आहोत। सर, आता रावेर पोलीस स्टेशन येथे कृषी अधिकारी यांच्या तक्रारीवरून बनावट खत बाबत गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यामध्ये गुजरात येथील कंपन्यांनी रावेर तालुका येथील शेतकरी यांना बनावट खत पाठवलेले होते। सदरचे खत वाहतुकीद्वारे रावेर येथे आले असता त्यांनी सदरची कारवाई केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांनी तसेच येथील कोणकोणते व्यापारी खत बोलवून विक्री करतात याबाबत सखोल तपास करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे।